नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. ऋषी गाढ झोपलेला असतो. अगदी कमळीच्या स्वप्नामध्ये अगदी हरवून गेलेला असतो. राधिका येते आणि राधिका म्हणते, अरे ऋषी उठ, ऋषी उठ, किती उशीर झालाय बघतोस का? ऋषी असं घाबरल्यासारखा उठतो आणि फोन त्याने कानाला लावलेला असतो. हॅलो कमळी, अगं बोल की कमळी. राधिका म्हणते, अरे ऋषी काय चाललंय तुझं? मी कमळी वगैरे नाही, मी वहिनी आहे तुझी. अरे राधिका आहे मी. अगं वहिनी, सॉरी सॉरी. काय रे, 2 दिवस काय घराच्या बाहेर राहिला, सगळ्या माणसांना विसरला की काय? आणि हे कमळी बिमळी हे काय लावलंय रे तू? अगं काही नाही ग, अगदी असंच. राधिका इतकी बडबड करत असते, इतकी बडबड करत असते ऋषीला, अगदी प्रेमाने. या ऋषी म्हणतो, अगं काय चाललंय तुझं? अरे मग घरात पाय टेकतात का तुझे? काही लक्षात राहिला? ऋषी तुझं आजकाल आहे ना कशात लक्षच नसतं. ऋषीने घरामध्ये इतका पसारा घातलेला असतो, सगळं काही बघून राधिका खूप बोलत असते ह्या ऋषीला. काय रे, आत्ता तू एका मुलीचं नाव घेतलं कमळी बिमळी, ते काय रे, नक्की ते काय प्रकाराने ऋषी? ए वहिनी, सकाळी सकाळी कसल्या पंचायती लावल्यास ग? साहेबा चावला की काय तुला? ए काय बोलतोय ऋषी? अगं मग कशाला सकाळी सकाळी कसल्या पंचायत पडती? गप की जरा. इकडे आता बाबा आणि रोहित नाश्त्याच्या टेबलवर बसलेले असतात आणि बाबा म्हणतात, काय रे, ऋषी आलाय ना परत? रोहित काय अपडेट वगैरे दिले का? काय रे बाबा, काहीही प्रश्न विचारतो. ऋषी देणार आहे का लक्ष? कॅमेरा, पुस्तकं याच्याशिवाय त्याचे काही जग आहे का? ऋषीने मला काही अपडेट वगैरे दिले नाही, काही नाही, माझं माझं काम चालू आहे. आणि बाबा त्याच्यावर कसला भरोसा ठेवतोय रे तू? बाबा म्हणतात, तुला सांगू का रोहित, तो काय वागतोय ना ते अगदी योग्य वागतोय. आपल्या घरात एक तरी माणूस मनासारखा वागतोय ना, मनासारखं जगतोय ना, खूप छान वाटतंय मला. सगळ्यांवर आपल्याला बंधनं लादली गेली, एकटा ऋषीच असा आहे की त्याला कुठलंच बंधन नाहीये, त्यामुळे जरा छान वाटतं रे. तुला सांगू का रोहित, मला असं वाटतं की त्याने बिझनेसमध्ये लक्ष द्यावं, सगळं काही हँडल करावं अगदी तुझ्यासारखं जबाबदारीने. पण कसं आहे ना, एक मन म्हणतं असू दे रे, अजून लहान आहे तो, कशाला लगेच त्याच्यावर जबाबदारी टाकायची. पण हळूहळू हळू सगळं शिकेल. आणि कसं आहे ना, तू सांग त्याला समजावून, म्हणजे नक्कीच ऐकेल. बाबा त्याने आईचं तरी कधी ऐकलंय का आत्तापर्यंत? म्हणून मी समजून सांगितल्यावर तो माझा ऐकणार आहे? ऋषी कुणाचाही ऐकत नसतो, त्यामुळे बाबा ही आशा तुम्ही सोडूनच द्या. अहो त्याला जेव्हा वाटेल तेव्हा येईल तो बिझनेसमध्ये. बिझनेस कुठे पळून चाललाय? आणि हे बघा, आईच्या मागे लागू नका, कारण आई त्याच्या मागे लागणार. रोहित म्हणतो, बाबा एक गंमत म्हणून असू द्या, आपला विषय चाललाय, पण एक सिरियसली सांगू का, ऋषी जे वागतोय ना ते अजिबात आवडत नाहीये मला. त्यांनी सिरियसनेसनी आपल्या बिझनेसमध्ये लक्ष घालायलाच हवं. कॅमेरा घेऊन हिंडून त्याचं पोट भरणार आहे का? आपला बिझनेस वेल सेटल आहे, तुम्ही आहात मी आहात म्हणून सगळं काही छान चाललंय. पण ऋषीवर एकट्यावर जबाबदारी पडली तर काही हँडल करू शकतोय का तो? नाही. त्याला फक्त कॅमेरा आणि त्याची पुस्तकं एवढंच विश्व आहे बाबा. अहो त्याने आता थोडंसं मोठं झालंय असं समजून घ्यायला पाहिजे. जबाबदारीने त्याने काम केलं पाहिजे, कंपनीतही लक्ष दिलं पाहिजे. पण नाही, कुठेच काही लक्ष नसतं. बाबा हे योग्य नाहीये ना? तुम्ही म्हणताय अजून लहान लहान, म्हणूनच तू लहानाचा मोठाच झालेला नाहीये अजून. बाबांची आणि रोहितची चांगलीच चर्चा चाललेली असते ऋषीबद्दल. आता पटकन राधिका समोर येते आणि त्यांना खुणवते की शांत बसा, अगदी सगळी शांतता ठेवा, आई येत आहे. आणि आई आलेली असते अगदी तावातावात आणि अगदी टॉप टिप अशी आलेली असते आणि बसलेली असते. आता हे सगळं एकदम पिन ड्रॉप सायलेन्स झालेला असतो तिथे, कारण ती आली म्हटल्यावर कोणीही काही बोलायचं नाही. आई आता म्हणते, ऋषी ऋषी कुठे दिसत नाहीये? राधिका इकडे तिकडे बघायला लागते आणि खूप घाबरलेली असते. जोरात आई म्हणते, राधिका मी तुला विचारलंय, ऋषी दिसत नाहीये. आता ही तत मम करते, ते 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 अगं तत काय करते? तच्या पुढे सुद्धा काहीतरी असेल ना. ऋषीची बाजू घेऊन राधिका आईला सांगत असते, रात्री उशिरा आले ना, दमलेत ते, म्हणून जरा जास्त वेळ झोपले, आता येतच असतील. आता आई लगेच प्राजक्ताला आवाज देते. आईने प्राजक्ता असा आवाज दिल्यावर अगदी धावत पळत आलेली असते प्राजक्ता. आले आले आले, काय गे आज पण उशीर झाला का? आले आले लगेच ती खायचा पदार्थ उचलते आणि तोंडात घालायला लागणार. खाली ठेव, खाली ठेव आधी. उशीर होतोच कसा ग? लवकर उठून जर वेळेत कामं केली तर उशीर कसला होतो? पण नाही, एकही दिवस असा नाही की तुम्ही आधी येऊन बसला. रोज कसला उशीर आणि तुम्हालाच बरा होतो ग? आता चांगलीच बोललेली असते आई प्राजक्ताला. आई म्हणते, सगळेजण ब्रेकफास्ट एकत्र करतो, लंच डिनरचं तर माहीत नसतं काही, पण सकाळी ते एकत्र भेटू शकतो ना आपण. तरी कुणी वेळेत येऊ शकत नाही, काय हलगर्जीपणा, सगळ्यांना अशी बोललेली असते आई. आता साहेबा येतो आणि गुड मॉर्निंग मॅम, तीही गुड मॉर्निंग म्हणते. आणि आता बाबांनी इतकं काय बटर लावायला लागलेले असतात त्या ब्रेडला. अहो अहो सर, काय इतकं ब्रेड नकोय? ब्रेडला बटर नकोय, डॉक्टरांनी नको लावायला सांगितलंय ना तुम्हाला? आई म्हणते, सतीश काय चाललंय रे? डॉक्टरांनी काय सांगितलंय लक्षात येत नाही का खाण्यापिण्याच्या वस्तू? आता साहेबाने बाबाच्या हातातून डायरेक्ट ते ब्रेड बटर आवडून घेतलेलं असतं, अजिबात तुम्ही खायचं नाहीये सर. आई आता म्हणते, साहेबा रिसॉर्टचं काय झालंय, कुठपर्यंत आलंय? हो मॅडम, बऱ्यापैकी चाललंय सगळं काही, आणि सगळ्या लोकांना कामं अगदी व्यवस्थित समजावून सांगितली. कामही त्या त्या पद्धतीने व्यवस्थितच चालू आहे, कुठे काहीही गडबड नाही, अगदी व्यवस्थित काम चालू आहे मॅडम. आपल्याला हवंय तसेच कामं सगळे काही चालू आहे.
ओके, सगळं काही व्यवस्थित करणं आणि व्यवस्थित करून घेणं तुझी जबाबदारी आहे साहेबा. हो मॅडम, मी अगदी लक्ष देतोय सगळ्यांकडे. आई म्हणते सगळ्यात महत्त्वाचं ऋषीने काय केलं सगळ्या प्रोजेक्टमध्ये, तुला कसली मदत केली आणि कसा वागला ते आधी सांग. आता मात्र साहेबाच्या तोंडावरचा रंगच उडालेला असतो, कारण साहेबाला माहिती आहे मॅडमने विचारलं म्हटल्यावर त्यांच्यासमोर मी खोटंही सांगू शकत नाही आणि खरं बोललो तर ऋषी मला सोडणार नाही. ऋषीने स्वतःचं कामधंदा सोडून सगळी काही मदत केली ती कमळीला. सगळं काही आठवायला लागलेलं असतं साहेबाला आता, पण आता मॅडमला हे सांगायचं कसं की त्यांनी फक्त टाइमपास केला आणि कमळीची मदत केली. आई म्हणते साहेबा तू गप्प बसलाय आणि नाही गप्प बसला किंवा गप्प बसला तरीही मला कळणारच, कारण ऋषीला माझ्यापेक्षा जास्त कोण ओळखणार आहे. शेवटी आई आहे मी त्याची, सगळ्या सवयी माहिती आहे. त्या गावात गेला असणार, त्या गावात पूर्ण रमून गेला असेल, प्रत्येकाशी मैत्री केली असेल, जी अडचणी त्याला मदत केली असेल, कुणाचं काम होत नसेल तर काम पूर्ण केलं असेल, सगळं काही यांनी केलं असेल. स्वतःचं काम सोडून बाकी सगळं काही ऋषीने केलं असणार आहे. तू अगदी गप्प बसू नको किंवा घाबरूनही जाऊ नको, सगळ्या सवयी माहिती आहे मला ऋषीच्या. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, पण मी तिथे होतो ना, मग सगळं काही व्यवस्थित लक्ष दिलं, अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. तेव्हा म्हणतो मॅडम अजिबात काही झालं नाही, कडेकोट बंदोबस्तामध्ये ऋषी होता, असं काहीही घडलं नाही जसं तुम्ही विचार करताय. साहेबा आता मनातल्या मनात म्हणतो काय काय केलंय ऋषीने हे सांगितलं ना, तुम्ही काय कराल ना खरंच तुमचं तुम्हाला माहिती, त्याच्याबरोबर माझं काय होईल याची तर कल्पनाच नाहीये. इकडे आता मंदिरात आलेले असतात कमळी आणि निंगी. त्याच मंदिरात आलेली असते अन्नपूर्णा ताई. कमळी आणि निंगी सामान काकांच्या जवळ ठेवलेलं असतं फुलवाल्या, आणि त्यांच्याकडून एक ताट घेतलेलं असतं पूजेसाठी. आता त्या मंदिराच्या दारामध्ये असतात. इतका आनंद आणि इतकं छान वाटत असतं त्यांना मंदिराच्या तिथे गेल्यावर. देवी आईच्या मंदिरामध्ये जाऊन अगदी प्रसन्न वाटलेलं असतं कमळीला आणि निंगीला. अन्नपूर्णा ताईने दर्शन घेतलेलं असतं, पूजापाठ सगळं झालेलं असतं. आता त्या मंदिराच्या खाली उतरलेले असतात. आता गाडीत बसून त्यांना जायचं तर ते देवीकडे एकटक बघतात आणि म्हणतात देवी आई बघतीस आहे ना तू सगळं काही, किती दिवस परीक्षा घेणार आहे माझी नात मला भेटू दे. अगं किती दिवस तिला घरापासून असं लांब ठेवते, तिचे हक्कही तिला मिळाले पाहिजे ना. देवी आई तुझ्या कृपेने सगळं काही मिळू शकतंय. अन्नपूर्णा ताईला विचार करून अगदी चक्कर आलेली असते आणि ती डोळेच बंद केलेले असतात. हातातून पूजेचं ताट खाली पडतं. निंगी आणि कमळी जेव्हा बघतात की ह्या आजीला त्रास होतोय, अगदी धावत पळत त्या मंदिरातून आलेले असतात आणि अन्नपूर्णा ताईला पडण्यापासून ते वाचवतात आणि पटकन त्यांनी असं पकडलेलं असतं. आजी आजी करत आजीला सावरलेलं असतं आणि पायरीवर बसवते. कमळी म्हणते पाणी आहे का कुणाकडे, अरे असलं तर द्या कुणीतरी पाणी. कमळी पाणी पाणी करते, पाणी करत असते, पाणी काय कोणाकडेच नसतं. कमळी समोरच्या ताटामध्ये त्या बाईकडे नारळ असतो, पटकन असा नारळ फोडते आणि आजीला त्या नारळातलं पाणी पाजते. लगेच आजीला शुद्ध आलेली असते आणि आजी जरा बरी होते. अन्नपूर्णा ताईला चक्कर आली म्हणून सगळे काही जेवढे बायका माणसं असतात त्यांनी सगळ्यांनी घेराव घातलेला असतो आणि त्यांची अगदी दमछाट झालेली असते. कमळी म्हणते माझी आजी ना ती, चला चला तुम्ही तुमच्या दर्शनाला जावा, तुमची कामं करा, माझी आजी मी बघतो तिच्याकडे. आता एवढा शब्द ऐकलेला असतो की माझी आजी येते. अन्नपूर्णा ताईला इतका आनंद झालेला असतो आणि त्यांना जी चक्कर वगैरे थकवा आलेला असतो एका मिनिटात गायब होतो. डोळे भरून त्या कमळीकडे बघायला लागतात. कमळीही त्यांना आजी आजी करून खूप जीव लावत असते. चक्कर आली म्हणून सावरते, बरं वाटतं का, सगळं काही त्यांची अगदी आपुलकीने चौकशी किंवा काळजी घेत असते. आणि हे अन्नपूर्णा ताईंना इतकं आवडलेलं असतं. सगळ्यात महत्वाचं ती म्हटलेली असते की माझी आजी आहे, मी बघतो काय करायचंय. इतकी काळजी घेते, इतकी प्रेमाने बोलत असते, अगदी हसू त्यांच्या चेहऱ्यावर आलेलं असतं. त्यांना चक्कर आली किंवा त्यांना काहीतरी थकल्यासारखं होतंय, अगदी काहीही वाटत नसतं, अगदी नॉर्मल झालेले असतात ते फक्त एका शब्दाने की ही माझी आजी. कमळी म्हणते बरं वाटतंय का, डोळे उघडा, वर बघा जरा, श्वास तुमचा रोखला होता ना, आता श्वास घेता येतोय का. इतकी काळजी घेते की बस. खरंच देवी आईने एका मिनिटात असं घराणं ऐकलेलं असतं आणि आजीची नात आजीच्या अगदी जवळ असते आजीची सेवा करायला. कमळीने चक्कर आली तेव्हाही पडता पडता वाचवलेलं असतं आणि पाणी पाजून त्यांना अजून नवीन जीवनदान दिलेलं असतं. आजी मात्र खूप आनंदी झालेले असतात. कमळी म्हणते आजी तुम्ही एकट्याच आल्या का, खरंच तुमच्या संगत कोणी आलं नाही. अगं कमळीच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलंच नसतं. आजी म्हणते अगं मी देवी आईला म्हटलं होतं की माझी नात जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत पाण्याचा घोट सुद्धा मी घेणार नाही, आणि तुझ्या हाताने मला पाणी मिळालं आणि देवी आईने ते व्रत माझं तोडलं, म्हणजे माझी नातच मला दिली आहे देवी आईने. कमळी म्हणते आजी तुमची आई कुठं आसपास आहे का इथं नात, सांगता का आजी मला, तुमची नात कुठे असेल तर मी बोलवते. नाही गो बाळा, गेली 17 वर्ष मी देवी आईकडे हेच मागते की माझी नात मला परत दे, कुठे असेल तिथून माझ्याजवळ तिला आण. देवीकडे रोज मी तेच घराणं करायला येते आणि मागणं मागते. आता बघू देवी आई कधी माझी इच्छा पूर्ण करते. कमळीने आणि निंगीने आजीला सावरलेलं असतं, पाणी प्यायला दिलेलं असतं, आजीला बरे वाटेपर्यंत तिच्या जवळच बसलेले असतात.
आता मात्र जरा आजी स्टेबल होते आणि तिला आता बोलायला लागलेली असते किंवा जरा छान तिला असं फ्रेश वाटायला लागतं. कमळी आणि निंगी म्हणते, तुमच्या गाडीजवळ सोडू का आम्ही? दोघींनीही हाताला धरून हळूहळू बरोबर गाडीजवळ आणून ठेवलेलं असतं आजीला. आजी म्हणते, थँक्यू मुलींनो, किती ग केलं माझ्यासाठी तुम्ही. अन्नपूर्णा ताई म्हणते, किती पटकन तुम्ही माझ्या मदतीला धावून आला ग. तुमच्या आजकालच्या जनरेशनला एवढी समज बघून खरंच कौतुक वाटतं या. आजकालची जनरेशन बोलायला सुद्धा थांबत नाही. एवढी समज कधी दाखवायला लागली ग. अगं, घरच्या माणसांविषयीच त्यांना आपुलकी नाहीये, घरच्या माणसांविषयीच ते व्यवस्थित बोलत नाही. बाहेरच्या लोकांना इतकी मदत कोण करायला लागले घाईघाईने. तुम्ही मात्र काय गोड मुले आहात ग. तुमची आणि माझी ओळख नाही, काय नाही. किती माझी मदत केली, किती पटकन धावून आला आणि काय काय केलंय माझ्यासाठी. खरंच कौतुक करावं ना तेवढं थोडं या तुमचं. काय ग मुलींनो, किती गोड आहात तुम्ही. अन्नपूर्णा ताईला इतकं कौतुक लागलेलं असतं, कमळीचं आणि निंगीचं इतकं कौतुक करत असते. हल्ली कोणी करतं का कोणासाठी? काही नाही. प्रत्येकाला आपलं आपलं जगायचं असतं बाबा. कोण कोणाच्या मदतीला धावून यायला लागलंय. हल्लीची जनरेशन, बापरे काय विचार आहेत त्यांचे, बघूनच थक्क व्हायला होतं. पण तुम्ही आजच्या जनरेशनच्या असून सुद्धा इतके वेगळे विचार आणि इतकं काय छान आहात ना. खरंच कौतुक लागतं या तुमचं. आजी, त्यात काय एवढं काय केलंय एवढं की एवढं कौतुक करताय? आजी, तुम्हाला माहिती आहे का, मी काय देवीच्या दर्शनाला यायचं आणि तुम्हाला आधार द्यायचा, ही देवी आईचीच इच्छा होती आणि म्हणून तर माझ्या हातून ही सेवा घडवली तुमची. देवी आईनं काही ठरवलं आणि ते पूर्ण होत नाही, असं होतच नाही कधी. देवी आईच्या मनात असलं की ती बघा आपल्याकडून करूनच घेते. देवी आईने आधीच ठरवलं असेल आपल्या दोघींची भेट घडवून आणायची, म्हणून तर बघा की झाली की आपल्या दोघींची भेट. आणि म्हणून तर तिच्या कृपेने मी तुमची मदत केली. कमळी म्हणते, आजी, मी प्रार्थना करतो बरं देवीकडे, तुमची हरवलेली नात लवकरच तुम्हाला भेटू दे. अगं मुलींनो, काही मदत हवी असेल तर करते की मी. अगं सांगा. नाही हो आजी, काही मदत नकोय. हे बघा, संकोच वगैरे काही करू नका. खरंच काही मदत हवी असेल तर खरंच करते मी. त्यात काय एवढं. अगं पोरींनो, सांगा की काही अडचण असेल तर. नाही हो आजी, आम्हाला काय अडचण बिडचण नाहीये. तुम्ही आपलं व्यवस्थित जा आणि तुमची काळजी घ्या. हो ग, आता तुम्हाला भेटले ना एवढ्या गोड मुलींना, खरंच मला बरं वाटतंय. दुखणं माझं पळूनच गेलंय ग. इतकं कौतुक लागलेलं असतं अन्नपूर्णा ताईला ह्या कमळीचं. इकडे आता ऋषी त्याच्या बेडरूममधून बाहेर चाललेला असतो. दार उघडतो तो काय, नायशा दारामध्ये उभी असते आणि येते आणि पटकन बेडवर बसून घेते. ऋषी तिच्या मागे नायशा नायशा करत येतो. तिने तोंड फुगवलेलं असतं आणि अगदी रागामध्येच बसलेली असते. अगे नायशा, काका इतक्या वेळेस तुझ्याशी बोलतोय, तुला कळत नाहीये का? तोंड काय फुगून घेतलं आणि कसला राग आलाय? ए काका, तू माझ्याशी बोलूच नको हा. अगं नायशा, मी बोलूच नको असं केलंय तरी काय, सांगतीस का जरा? आयशा म्हणते, ए काका, तू काय म्हटलं होता, बाहेर चाललोय, माझ्यासाठी तू बार्बी डॉल आणणार आहे म्हटला होता ना. कुठे बार्बी डॉल? काही सुद्धा नाहीये. बार्बी डॉल नाही आणि साधी डॉल नाही. तू खोटं का बोलला? प्रॉमिस केलं मग ते पूर्ण करायला हवं होतं ना काका. तू माझ्याशी खोटं का बोलला मला सांग. आता ऋषीला चांगलंच पकडलेलं असतं नायशाने, कारण खरंच हा विसरलेला असतो ती डॉल आणायला. बरोबर आहे, तू मला म्हटली होती बार्बी डॉल आण मला. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे नायशा. अरे बरोबर बरोबर काय करतोय, माझी बार्बी डॉल कुठे तेवढं सांग. तुला सांगू का नायशा, एका बार्बी डॉलला दुसरी बार्बी डॉल कशी गिफ्ट करणार मी? मग दोन दोन बार्बी डॉल असल्यावर तुझा डिमांड कमी होणार नाही का? म्हणून मी बार्बी डॉल आणलीच नाही. इतकी गोड छान नायशा असताना दुसरी बार्बी डॉल का आणायची घरात? बरोबर आहे का ग? इकडे आता सगळे हे नाश्ता करत असतात. ऋषी आलेला असतो नायशाला घेऊन नाश्ता करण्यासाठी. तो खुर्ची इतकी जोरात ओढतो की त्याचा जोरात आवाज झालेला असतो. आई इतकी रागाने बघते त्याच्याकडे. काय चाललंय रे? सॉरी सॉरी सॉरी. ऋषी जरा गप्प बसतो आणि खाली बघतो आणि काहीही बोलत नाही. ही काही बोलायच्या आधी ऋषीने बोलण्याचंच बंद केलेलं असतं की जेणेकरून आई अजून काय माझ्यावर रागावणार नाही. सगळे आता ऋषीकडे बघायला लागलेले असतात. याला काही कळतं की नाही. सगळे छान आणि शांतपणे नाश्ता करत असतात. तेवढ्यात ऋषीचा फोन वाजलेला असतो. सगळे इतके परत घाबरलेले असतात की जे नियम घालून दिलेले असतात सगळे काही नियम मोडत असतो आज ऋषी. कुठल्याही नियमात ऋषी बसतच नसतो. सगळे नियम मोडून अगदी तयार झालेला असतो. आता फोन वाजत असतो. साधा त्याने फोन बंदही केलेला नसतो. आईला इतका राग आणि चीड आलेली असते ऋषीकडे बघून किंवा फोन वाजतोय म्हणून. ऋषीचा फोन वाजतोय. राधिका साहेबाला खुणवते. पटकन साहेबा फोन उचलतो आणि तुमचं क्रेडिट कार्ड आधार कार्ड आम्हाला काही नको, फोन तुम्ही आता बंद करा. आता इकडून आईला इतका इरिटेट होत असतं की साहेबा फोन ठेवतोस का आता? हो मॅडम, हो लगेच फोन ठेवतो. आता आई भयंकर अशी चिडलेली असते आणि म्हणते, किती वेळा सांगितलंय मी, आपण जेव्हा सगळेजण सकाळी सकाळी नाश्त्यासाठी बसतो, लंच डिनर सगळे तीनच वेळेला एकत्र असतो, त्यावेळेला मोबाईल कुणाच्याही जवळ नसला पाहिजे. निदान खाता पितानी तरी तो मोबाईल लांब ठेवत जा. किती वेळा सांगितलंय ऋषी, आणि म्हणूनच तुला सांगितलंय मी. आता कसं आहे ना, तू खेडेगावात राहून आला ना, सगळ्या काही खेडेगावातल्या सवयी तुझ्या अंगी जडल्यात आणि त्या घाणेरड्या सवयी घेऊन आलास ना तू.
आज सकाळपासनं किंवा माझ्यासमोर बसल्यापासनं एक तरी व्यवस्थित तू मॅनर्स वापरलेत का? आल्या आल्या कसली ती जोरात चेअर ओढली, कसला तो मोबाईल वाजला, अरे तुला मॅनर्स राहिलेत की नाही? तू परत खेडेगावात जायचं नाही, कळते का ऋषी? कारण तू एकदा काय तर खेडेगावात जाऊन आला की मी जेवढे नियम घातले सगळे काही नियम तू मोडलेले असतात आणि अगदी तू गावाकडच्या सारखा वागायला लागलेला असतो, म्हणजे तुला काही भानच राहिलेलं नसतं. बरोबर आहे का रे ऋषी? आईने इतकं लेक्चर दिलेलं असते हे ऋषीला, फक्त फोन वाजलेला असतो आणि जेव्हा बसतो तेव्हा खुर्ची अशी जोरात त्याने ओढलेली असती. दोन गोष्टींमुळे आईने इतकं लेक्चर दिलेलं असतं की ऋषीला आता नको नको झालेलं असतं. डिसिप्लिन शिवाय आयुष्यात सक्सेस मिळत नाही. डिसिप्लिन इज अ मस्ट आणि तो तुझ्यात कुठेच राहिला नाहीये. बरोबर आहे की नाही ऋषी? आणि नयनताराच्या डिक्शनरीमध्ये सगळ्यात एक नंबरला शब्द आहे तो डिसिप्लिन. तेवढा शब्द असला की जग जिंकू शकतो आपण. पण ऋषी तुझ्याकडे कुठेच काही दिसत नाहीये. बरोबर आहे का रे? ऋषी डिक्शनरी शब्द तर नाहीच आहे, पण घालता आलं तर घाल. आलं तर आलं काहीतरी तुझ्याकडे. कसं आहे ना, जोपर्यंत डिसिप्लिन आपल्या आयुष्यात आपण घेत नाही आणि सिरियसली त्या शब्दाचं आपण पालन करत नाही ना, तोपर्यंत आयुष्यात सक्सेस नाही. कितीही प्रयत्न करा, कितीही काही करा, तुम्हाला सक्सेस मिळणार नाही. हा शब्द देते ऋषी तुला मी, आणि हे लेक्चर नाहीये, ही रिअल फॅक्ट आहे. ऋषीने मात्र खाली मान घातलेली असते, कारण ऋषी चुकलाय हे त्याला माहिती असतं आणि आईच्या पुढे बोलण्याचा कुणाचाच धाडस नसतं आजपर्यंत, आणि एकही शब्द आई ऐकूनही घेत नसते कुणाचं. आई जे सांगेल तेच नियम अटी सगळं काही घरामध्ये चालत असतं. डिसिप्लिन जर नसले ना तर गरिबी 5वीला पुजलेली असते. जे लोक आयुष्यात काहीच करू शकत नाही ते समजायचं की यांनी डिसिप्लिन आयुष्यात कधीच अंगीकारले नव्हते, म्हणून तर गरीब ते गरीबच राहतात ना रे. बरोबर आहे का ऋषी? थोडक्यात नयनताराला गरिबी या शब्दाचा किंवा गरीब लोकांचा भयंकर असा राग आणि चिड येत असते. कसं आहे ना ऋषी, आपल्या स्टेटस बद्दल नेहमी अलर्ट राहायचं. आपण कोण आहोत, काय आहोत, कुठलचे आहोत, कुठून आलो, सगळं काही नेहमी लक्षात ठेवायचं. आपण जर आपलं स्टेटस विसरलं नाही ना तर मग अशा गोष्टी होतच नाही. बरोबर आहे का रे ऋषी? काय लेक्चर झाडलेलं आहे खरंच आईने. आणि ऋषीची मात्र बोलती बंद करून टाकली. एकाही शब्दाचं उत्तर देत नसतो, फक्त आई काय सांगते खाली मान घालून तो ऐकत असतो. पुन्हा मला मोबाईलबद्दल किंवा डिसिप्लिनबद्दल सांगायला लावायचं नाही या ऋषी. प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायची. ऋषीने फक्त मान हलवलेली असते की हो, आणि हो संध्याकाळी कोणाचे काही प्रोग्राम, काही मीटिंग वगैरे असेल तर सगळं कॅन्सल करायचं, कारण संध्याकाळी आपण सगळे एकत्र येतो आणि मीटिंग नाही तर पार्टी करतोय. आता हिने खरंच सरप्राईज दिलेलं असतं सगळ्यांना की आपण मीटिंगला वगैरे भेटत नाही आहोत, आपण पार्टीसाठी एकत्र येतो. सगळ्यांच्या चेहऱ्यावर थोडासा तिने आनंद आणलेला असतो. रोहितनी सक्सेसफुली इतका मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळवलाय आणि त्याचं सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे ना, म्हणून घरात आपण संध्याकाळी पार्टी करतोय. एन्जॉय. आणि शेवटी ही गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी नयनताराची, की नयनताराच्या मुलाने किती सक्सेस मिळवलाय. अगदी नयनतारा सारखाच आहे तिचा रोहित. सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे, म्हणूनच मी पार्टी ठेवली आहे आणि पार्टीला सगळ्यांनी आवर्जून राहायचं, म्हणजे राहायचंच आहे घरी. कळतंय का? तुमची कामं, मीटिंग सगळं काही सोडून द्यायचं आणि हे फुल अँड फायनल संध्याकाळी सगळे आपण परत भेटतोय. नयनताराने म्हणजे आईने आता साहेबाला सांगितलेलं असतं सगळी पार्टीची तयारी तू करायची आणि अगदी चोखच व्हायला हवी, कुठेही काही चूक नकोय मला. आणि पार्टी शार्प 8 वाजता सुरू होणार, तेव्हा कुणी कधी यायचं हे ठरवायचं. आईने सांगितलंय की सगळ्यांनी बरोबर 8 वाजता रेडी होऊन पार्टीत यायचंय, मला काहीही कारण द्यायची नाही. आता सगळ्यांनी जे सांगितलंय आईने ते ऐकलेलं असतं आणि आई लगेच आता तिथून निघून गेलेली असते. आई जेव्हा जाते तेव्हा सगळ्या लोकांनी असा श्वास टाकलेला असतो की फायनली आई इथून गेली. आता सगळे आता रिलॅक्स झालेले असतात. आता बघूया ऋषीच्या घरी कशी पार्टी होते आणि कशी कशी गंमत येते, आणि काही चुकलं तर नयनतारा सगळ्यांची कशी कान उघडणी करते हे बघायला खरंच मजा येणार ना. बघूया हे आपण उद्याच्या भागात. हा भाग इथे संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.